नमस्कार. मालिकाईचा महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. पार्ट 2 मध्ये आपल्याला खूपच छान अशी मस्त अशी मजा पाहायला मिळणार आहे. अक्षय रेवाची कशा पद्धतीने वाट लावतो, त्याचबरोबर अक्षयला रमासोबतच आयुष्य घालवायचं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि साखरपुड्याची घोषणा करून एकीकडे तो रेवाला आनंदित करतो, तर साखरपुड्याच्या दिवशी रेवाचा कसा पचका करतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता रमाने सांगितलेलं असतं, जर आम्ही इथे थांबावं अशी तुमची इच्छा असेल तर आपण आता स्पर्धा ठेवायची आहे असं रमाने सांगितलेलं असतं. म्हणजेच आता दांडियाची स्पर्धा सुरू होणार असते. रमाचं असं म्हणणं असतं की या स्पर्धेमध्ये आम्ही जिंकणार आहोत. अस्मित आपणच जिंकायचं आहे. तेव्हा रेवा म्हणते की नाही, काही झालं तरी आम्ही जिंकणार आहोत. तेव्हा रमा म्हणते की ही जी स्पर्धा आहे ती डान्सची नाही आहे, तर एकमेकांमधील असलेल्या अंडरस्टँडिंगचे जोडीची स्पर्धा आहे. त्यामुळं तुम्ही कोणीही अस्मितला कमी लेखायची गरज नाही असं रमा स्पष्टपणे सांगत असते. त्यावेळेस अक्षय म्हणतो की ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. आता जोडी ठरलेली असते रेवा आणि त्याचबरोबर अक्षय आणि रमा आणि अस्मित. कारण सगळ्यांना हसू येत असतं की रमा आणि अस्मित यांची जोडी आहे, पण अस्मित जाडा आहे, मोठा आहे, तर हे शक्य होणार का हे पडलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे जान्हवी आणि त्याचबरोबर आनंद बोलत असतात. तेव्हा आनंद म्हणत असतो, कधी कधी ना ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ही रमा स्वतःच तोंडावर पडलेली असते. कारण त्याला असं वाटत असतं की शक्यच नाही, अक्षय जिंकणार असं वाटत असतं. परंतु घडतं मात्र वेगळंच. कारण इतकं विचित्र पद्धतीने आता वाट लागलेली असते ती म्हणजे रेवाची. आणि आता जज नेमायचे असतात. या स्पर्धेसाठी जज तर असलाच पाहिजे असं म्हणणं असतं. आणि मग जज कोण असणार हा प्रश्न पडलेला असतो. तर जज असतो तो म्हणजे अक्षयच्या बाजूने अभि. आणि त्याचबरोबर रमा म्हणते आमच्या बाजूने आहेत ते म्हणजे आता आमच्या बाजूने असणार आहे ते रमाकांत काका, कारण एकच जज नेमायचा नाही, तुम्ही पार्सॅलिटी करू शकता असं रमाचं म्हणणं असतं. म्हणून रमाने 2 जज सांगितलेले असतात. एक रमाच्या बाजूने असतो आणि दुसरा असतो तो अक्षयच्या बाजूने. तेव्हा रेवा म्हणते ठीक आहे ठीक आहे. पण इकडे अभिला मात्र हे अजिबात पटत नसतं. अभिला या गोष्टीचा राग आलेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की मी का जज होऊ, मला नाही बघायचं. ॲक्च्युली रेवाचं अक्षयच्या पुढं करणं याच गोष्टीचा अभ्याला राग येत असतो. अभ्याला फसवून रेवाने त्याच्याशी लग्न केलेलं आहे, परंतु या गोष्टीमुळंच अभ्या मात्र आता खूपच चिडचिड करायला लागलेला आहे. रेवाला काही करून अक्षयसोबत लग्न करायचं आहे. त्याला अभिमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, पण एकीकडे ती अशी दाखवत आहे की काही झालं तरी मी तुझ्याबरोबरच आहे ना, आपण अक्षयसाठीच हे सगळं करतोय ना. पण आता अभिला तर अक्षयने जज केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तू आता ठरवायचं आहे की कोण असणार आहे. हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पहिली जोडी तिथे दांडिया खेळायला येते ती म्हणजे रेवा आणि अक्षय. रेवा आणि अक्षय दोघंही दांडिया खेळायला आलेले असतात. आणि रेवा बरोबर दांडिया खेळताना अक्षयची मात्र असली धमाल चालू असते ना. अक्षय मुद्दामनच अजिबात व्यवस्थित खेळत नाही. दांडिया कुठेही मारत असतो, काहीही करत असतो, तो नाचतच नसतो, मध्येच खाली बसत असतो. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून घडत असतात. आणि त्याच वेळी इकडे सगळ्यात जास्त राग येतो तो म्हणजे रेवाला. आणि रमा मात्र हसत असते. रमा म्हणत असते मी सांगितलं होतं ना, कसं आहे हा जोडीची स्पर्धा आहे. डान्स येतो की नाही हे याच्यामध्ये महत्त्वाचं नाही, तर तुमच्यामध्ये असलेलं इकडे अस्मितचा डान्स बघून म्हणजे अस्मित आणि रमाच्या ज्या दांडियाच खेळत आहेत ते बघून सगळेच खुश झालेले असतात. आणि अक्षय मात्र रेवाची वाट लावत असतो. पहिली फेरी झालेली असते, त्यानंतर दुसरी फेरी. दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अक्षय आणि रेवा समोर येतात आणि त्यांची दुसरी फेरी सुरू होते. पुन्हा अक्षय रेवाला तसंच तोंडावर पडतो आणि त्यानंतर पुढच्या फेरीला येतात ते म्हणजे रमा आणि अस्मित. खूप सुंदर गाणं असतं आणि अक्षय बाजूला उभा असतो आणि त्यानंतर त्याला असं वाटतं की आपणही रमासोबत गेलं पाहिजे असं म्हणत तो आणि रमा दोघं दांडिया खेळू लागतात. एवढा सुंदर हा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय आणि रमा यांची असलेली केमिस्ट्री, यांचं असलेलं अंडरस्टँडिंग, हे रमा जे बोललेली होती कुठल्याही गोष्टीमध्ये ते महत्त्वाचं असतं हे इथं आपल्याला पाहायला मिळतं.
आणि त्याचबरोबर रमा हे सांगत असते की बघितलं का कसं आहे, आत्ता जे आम्ही करत आहोत ना याला अंडरस्टँडिंग म्हणतात. म्हणजे रेवाला अक्षय आणि रमा या दोघांनी एकत्र तोंडावर पाडलेलं असतं. अक्षय तर आता रमा तर वाट लावतच असते, पण अक्षय ही रेवाची वाट लावत आहे. अक्षय मात्र गोड बोलून रेवाला त्या सगळ्यामध्ये तो अडकवत आहे. इकडे अक्षयने रमाला उचलून घेतलेला की हे अक्षय रमाबरोबर खूप सुंदर अशा दांडिया खेळत आहे. दोघंही खूप खुश आहेत. आणि त्याचबरोबर अक्षय ही रमा ही अक्षयच्या मिठीत आलेली आहे. दोघंही खूप खुश झालेले आहेत. दोघंही त्या सगळ्या गोष्टी मस्त अशा एन्जॉय करत आहेत, एकमेकांच्या मिठीत आहेत. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना खूप छान वाटतं. अक्षय आणि रमा फायनली एकत्र आलेले आहेत. आणि त्यानंतर अक्षयच्या लक्षात येतं ते म्हणजे हे अक्षयला पडलेलं स्वप्न आहे. रमा आणि अस्मित दोघंच डान्स करत आहेत, दोघंच दांडिया खेळत आहेत. पण इकडे अक्षयच्या लक्षात आलेलं आहे की हे आपल्याला पडलेलं स्वप्न आहे, हे खरं नाही, हे अक्षयच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता या स्पर्धेचा विनर जाहीर करायचा असतो. या स्पर्धेचा विनर कोण हे ठरणार असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता अभ्या आणि त्याचबरोबर रमाकांत काका पुढे येणार असतात. कारण पुन्हाही पुढच्या राऊंडमध्येही रेवाने अक्षयच्या हातावरती टिपरी मारलेली असते आणि अक्षय बाजूला निघून गेलेला असतो. आणि इकडे पुन्हा रमा आणि अस्मितचा राऊंड सुरू होतो आणि त्यांच्या दोघांचाही डान्स खूप सुंदर होत असतो. खरं तर रमा आणि अस्मितला जिंकवण्यासाठी आणि त्याहीपेक्षा रेवाला हरवण्यासाठी अक्षयने ही सगळी खेळी केलेली असते. आणि मग आता विनर जाहीर करायचा असतो. इकडे म्युझिक थांबलेलं असतं, बंद करा बंद करा असं सांगितलं जात असतं. तरीही रमा आणि अस्मित नाचतच असतात. तेव्हा इकडे रमाकांत काका पुढे येतात आणि ते सांगू लागतात, ते म्हणू लागतात की बघितलं का, एक जोडी तर सुरू होण्याआधीच थांबलेली होती आणि दुसऱ्या जोडीला आपण थांबा थांबा म्हणून सांगत आहे, तरीही आपली दुसरी जोडी मात्र थांबायला तयार नाही, ती नाचतच आहे. आणि त्यामुळं विनर तर सगळ्यांच्या समोरच आहे असं रमाकांत काका सांगत असतात. आणि अभ्या मात्र पाहतच राहतो. अभ्याला कळत नसतं की रमा एवढी शांतपणे ह्या गोष्टी कशा घेत आहे, म्हणजे रमा एवढं का समजून घेत आहे, हा प्रश्न इकडे अभ्याला पडलेला असतो. पण रमाने ठरवलेलं असतं की अक्षयला अशा पद्धतीने वागलो तरच अक्षय त्याच्या मनातल्या गोष्टी आपल्यासमोर सांगेल, म्हणून रमा असं वागत असते. आणि रेवा मात्र म्हणू लागते की नाही नाही, हे सगळं रॉंग आहे, इथं चिटिंग आहे चिटिंग आहे. तेव्हा रमा म्हणू लागते काय चिटिंग आहे, सगळ्यांच्या समोर होतं, काही चिटिंग केलेली नाही आहे इथं कुणी, आणि तू असं का बोलत आहे, असं रमा बोलत असते. अक्षय म्हणत असतो की नाही, चिटिंग वगैरे काही झालेली नाही आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग रमा म्हणत असते की अक्षय सरांनीच आम्हाला थांबवलेलं होतं, आम्ही तर जाणार होतो, चल 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 रे अस्मित आपण जाऊया. तेव्हा अक्षय म्हणतो की थांबा, तुम्हीच विनर झालेले आहात. आणि रेवाला म्हणतो तुला कळतंय का, ते झालेत ना विनर. आणि रमा मात्र खूपच अरेरावी करत असते. अस्मितला तर ती नाचवतच असते तिच्या तालावरती. मजेशीर असा हा भाग आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अस्मितला अक्षय थांबवून ठेवतो आणि म्हणतो की खरंच तुम्हीच जिंकलेले आहात, हे अक्षय जाहीर करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अस्मित त्याचबरोबर अभ्या सर्वजण तिथं आहेत. आणि अक्षय म्हणतो की मला तुमच्या सर्वांच्या समोर एक गोष्ट सांगायची आहे. आणि अक्षय सांगू लागतो ते म्हणजे तो म्हणतो की आत्ता मी जे काय सांगणार आहे ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. परवा दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपला साखरपुडा होणार आहे असं अक्षय सांगतो. सगळ्यांना धक्का बसतो आणि अक्षयने असं का सांगितलेलं आहे हे कळतच नाही. रमा म्हणते काय परवाच्या दिवशी, आमची काही तयारी नाही काय नाही, आणि परवाच्या दिवशी कसं शक्य आहे. तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलू लागतात आणि अक्षयने हा निर्णय का घेतलाय, अचानक असं काय घडलं, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय हे बोललेलं आहे आणि रमा म्हणते की आमची तयारी नाही, आणि अस्मित पण म्हणतो की नाही. तेव्हा पुन्हा रमा म्हणते की ठीक आहे चालेल, आम्ही करू तयारी एका दिवसात, आणि अस्मित तुझ्या आईबाबांना घेऊन आमच्या घरी आहे आणि मग तिथं आपण बोलूया आणि ठरवूया. अस्मित म्हणतो पण आपली काहीच तयारी नाही, कसं आहे हे. त्यावेळेस इकडे अक्षय म्हणू लागतो नाही आहे ना तुमची तयारी, मग राहू द्या ना. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेस अक्षय पुन्हा म्हणू लागतो की तुम्हाला जर नसेल तर राहू द्या ना मग, असं अक्षय बोलत असतो. परंतु इकडे रमा म्हणते की ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवा आयाजींना घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते की आयाजी खरंच मी तुम्हाला खूप मिस केलं, बरं झालं तुम्ही आलेला आहात, असं ती बोलत असते. त्यानंतर आयाजी म्हणतात काय झालं, आणखी काय गोंधळ घालून ठेवलास की काय ते.
तेव्हा रेवा म्हणते, नाही, तुम्हाला माहिती आहे का, परवा दिवशी साखरपुडा आहे, अक्षयने जाहीर केलं आहे आणि त्याबरोबर रमाही तयार आहे, रमा आणि अस्मितचं लग्न होणार आहे ना. आयाजी म्हणतात की काय सांगतोयस. तेव्हा रेवा म्हणते की हो, जे आहे ते सांगत आहे. बरं झालं, ती रमा एकदाची आपल्या घरातून जाते ना, ती कटकट जाते ना, मला खरंच बरं वाटतंय. हे सगळं बोललं जात असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय रमाकडे आलेला असतो. तो रमाला सांगू लागतो की रमा, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा रमा म्हणते, हां, मलाही बोलायचं आहे. त्यावेळेस अक्षय म्हणतो की तू जर या लग्नासाठी, या साखरपुड्यासाठी तयार नसशील तर नकार दे ना. कशाला, म्हणजे तू वेळ घे ना, अजून मुलगा बघ कसा आहे, काय आहे, आणि त्यानंतर ठरव. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा रमा म्हणत असते की बरोबर आहे, पण त्यावेळेस रमा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मोठी लोक, म्हणजे तुम्हालाच असं वाटत होतं की मी माझ्या आयुष्यात मूव ऑन केलं पाहिजे आणि आता मी मूव ऑन करते ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. कारण काहीही झालं तरी मला अस्मित आवडतो आणि अस्मित मनाने खूप चांगला आहे. तो सगळ्या गोष्टी मला शेअर करतो. इव्हन आत्ताही कोणता ड्रेस घालायचा, कोणते कपडे घालायचे ते त्याने मला विचारूनच ठरवलेलं आहे. परंतु काहीही झालं तरी तुम्हाला असं वाटत आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही जसं म्हणता तसंच झालं पाहिजे, पण नाही, तसं नाही होणार. कारण तुमच्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी. काहीही झालं तरी अस्मित, माझं आणि अस्मितचं जे बॉन्डिंग आहे ना, ते खूप छान आहे आणि आम्ही मनापासून एकमेकांना आपलं मानलेलं आहे. त्याचबरोबर या सर्व गोष्टी ह्या सगळ्या आम्ही मनापासून करत आहे. हे सगळं रमा सांगत असते. रमा म्हणत असते की काही झालं तरी मला अस्मितबरोबर करायचं आहे लग्न, म्हणून तर सांगते ना. इव्हन आज त्याला एफडी करायची होती तरीही त्याने मला फोन केला आणि मला विचारलं नक्की काय करू, कसं करू, या सगळ्या गोष्टी तो मला विचारतोय आणि त्यानंतरच त्या गोष्टी केल्या जात आहेत. हे सगळं बोललं जात असतं. रमाला अक्षय म्हणतो, ठीक आहे, ऑल द बेस्ट. अक्षय त्याच्या बाजूने समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण रमाला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. रमा मात्र तिच्याच हट्टाला पेटलेली असते. ती मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरी मी या लग्नाने खुश आहे, मला हे लग्न करायचंच आहे, असं ती स्पष्टपणे सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे अक्षय म्हणतो, ठीक आहे, आता साखरपुड्याच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी साखरपुडा होणार असतो आणि त्याचबरोबर साखरपुड्याला तिथे सगळेजण जमलेले असतात. मग अक्षय रेवाच्या बोटात अंगठी घालतो. शशिकांत आणि पार्वती आजी तिथे असतात. शशिकांत पार्वती आजीला म्हणतो की झालं, एकदाची ती रमा या घरातून कायमची निघून जाणार. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काही झालं तरी यांना रमाला घराच्या बाहेर काढायचं आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि मग आता रमाच्या बोटात जेव्हा अस्मित अंगठी घालणार असतो तेव्हा तिच्या बोटाला, म्हणजे जिथे रिंग फिंगर आहे त्या बोटाला लागलेलं असतं. अस्मित विचारतो, हे काय झालं. तेव्हा इकडे रमा सांगते की स्वयंपाक करताना लागलं आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आणि तेवढ्यात अक्षयही तिथं आलेला असतो आणि रेवा अक्षयच्या बोटात अंगठी घालत असते आणि नेमकं अक्षयच्याही हाताला लागलेलं असतं. सगळेजण म्हणत असतात की काय झालं. तेव्हा अक्षय सांगू लागतो की बॉक्सिंग करताना हात सुजला आहे, मार लागला आहे. तेव्हा परत सगळ्यांना धक्का बसतो, कारण अक्षय आणि रमा दोघांनी जी शक्कल लढवलेली आहे, दोघांनी जी आयडिया लढवलेली आहे ती एकसारखीच आहे. त्यामुळं सगळेजण पाहतच राहतात. अक्षय म्हणतो की तिथं नखा एवढी तुला जागा मिळणार नाही आहे, माझ्या बोटात अंगठी घालायला निघाली आहे, असं तो रेवाला म्हणत आहे. आणि फायनली अक्षय आणि रमा या दोघांनीही ती अंगठी घालू दिलेली नाही आणि हे अक्षय म्हणत आहे की फायनली रमा हीच माझ्यासाठी परफेक्ट आहे, असं त्याने सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.